मी पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे, स्वर्ग अवतरे घरात माझ्या, आनंदाची पडती सडे, आनंदाची पडती सडे, मी पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे, घरात हसरे तारे हसता, मी पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पाहणा, सुख समाधान जर असेल तर बाहेर पाहण्याची काही गरजच नाही आहे. पण पाहणा, आज आपण पाहतो मानवाची प्रवृत्ती कशी बदलत चाललेली आहे. असं म्हटलं जातं, जिथं घासातील घास आणि श्वासातील श्वास दिला जातो तेच खरं मायेचं नातं असतं आणि ते नातं आजन्म टिकून राहत असतं. पाहणा, आपण पूर्वीच्या काळी पाहायचं की शेजारी पाजारी जे नातं होतं ते किती छान होतं, अतिशय सुंदर असं नातं होतं. मग जरी 5 मिनटं आपण शेजाऱ्याच्या घरी गेलो आणि तिथं जर जेवत असतील तर लगेच वाटीतून ती भाजी दिली जायची. त्या भांड्यामध्ये भाजी किती आहे आणि आपण किती लोक जेवायचे आहेत हे ते कधीच पाहत नसायचे. तर घासातील घास देण्याची प्रवृत्ती होती. म्हणजे लगेच आपणाला विचारलं जायचं, तुम्ही जेवलात का? नाही म्हटलं की पटकन ते वाटीतून भाजी दिली जायची. एवढंच काय, दाराशी जर कोणी आला भिकारी आणि जर आपण जेवत असेल तर लगेच आपल्या त्या बुट्टीमध्ये किती भाकरी आहे ही पाहिली जायची नाही, तर ताटातील म्हणजे घासातील तो घास दिला जायचा. म्हणजे हे होतं प्रेम, ही होती माया. पण युग बदललं आणि मायासुद्धा आता बदलत चाललेली आहे. पाहणं, आपण पाहतो माणसं किती स्वार्थी झालेली आहेत. आपण एसटीत जरी बसलो असेल आणि शेजारी बाकावर दुसरं कोणी व्यक्ती असेल आणि आपण जर काय खात असेल तर आपली देण्याची प्रवृत्ती असते. पण आजकाल ही प्रवृत्तीसुद्धा राहिलेली नाही. म्हणजे पहा, जिथं घासातील घास आणि श्वासातील श्वास दिला जातो तेच खरं असतं मायेचं नातं. आजचं नातंसुद्धा आता पाहणं तकलादू झालेलं आहे. कोणत्याच नात्यामध्ये प्रेम राहिलेलं नाही. आजोळ म्हणजे पूर्वी आपणाला किती वाटायचं, त्याच्याबद्दल किती गोडी असायची, किती ओढ असायची ना आजोळची. का तर ते नातं होतं, तसं ते प्रेम होतं. मग मामाकडून मामीकडून तेवढंच ते जिव्हाळ्याचं नातं मिळत होतं, प्रेम मिळत होतं. तो एक ओढा होता. आपल्या मामाबद्दल किंवा मामीबद्दल असलेलं ते एक प्रेम होतं, किंवा मामा मामींचं भाच्यावर असलेलं ते प्रेम होतं. ते वेगळंच होतं आणि ते प्रेम आता आपल्याला सांगताही येणार नाही. आता ते तसं प्रेम दिसत नाही, कारण आजचं युग स्वार्थी झालेलं आहे. प्रत्येकजण पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे. पाहणा, पूर्वी सुट्टी लागली म्हटलं की अगदी आजी वाट बघत बसायची, माझी नातवंड कधी येत आहेत, आतुरतेनं अगदी वाट बघायची. आणि मग महिनाभर नव्हे तर 2 महिने ती आजी ठेवून घ्यायची. हे पूर्वीचं नातं होतं. मग येणाऱ्या आपल्या नातवंडासाठी अगोदरच आजीची म्हणजे तयारी असायची, नातवंड येणार आहेत. मग ते पीठ जे असायचं ना, चहातून जे पीठ खाल्लं जायचं, मग ते तांदूळ धुवायचे, भाजायचे, परत ते जात्यावर दळायचे आणि ते चहाचं पीठ जे असतं ना तांदळाचं, ते चहातून दिलं जायचं. लाही पीठ बनवलं जायचं. मग त्या राजेगरे आणायचे, ते धुवायचे, वाळवायचे. तर अशा पद्धतीनं मग ते दळायचं, त्याच्या लाह्या उठवायच्या, त्या लाह्या परत दळायच्या आणि अशा पद्धतीनं मग लाही पीठ. म्हणजे पहा, कितीतरी तयारी चालू असायची. म्हणजे हे प्रेम होतं. आपलं कोणीतरी जवळचं माणूस येणार आहे म्हटल्यानंतर ती तयारी चालू असायची कितीतरी दिवस. मग तुपाची बरणी जी असायची ती भरून ठेवली जायची. रोज त्यात थोडं थोडं तूप टाकायचं, का नातवंड येणार आहेत आणि ते नातवंडासाठी तूप हवं आहे. म्हणजे हे प्रेम होतं. पण आजकाल प्रेम, माया, दया, ममता हे काही शब्द फक्त पुस्तकातच बंद आहेत असं मला म्हणावं लागेल. कारण ती ओढ वेगळीच होती. मग ते मामा मामी असेल, आजी आजोबा,
ती ओढ होती ना, ती वेगळीच ओढ होती. आणि मुलांनासुद्धा मग तेवढीच ती ओढ असायची आणि त्या ओढीनं ती माणसं तिकडे जायची. असंच मी एकदा परवा म्हणण्यापेक्षा त्याला मला वाटतं वर्ष झालं असेल, जयसिंगपूर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचा एक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी गेस्ट म्हणून मला इन्व्हाइट केलं होतं. आणि तिथं गेल्यानंतर आता म्हटलं यांच्यावर मी काय भाषण देणार, तर मीच लिहिलेली कथा जी होती ना आजोळ, आणि ती कथा मी तिथं सांगितली. आजोळ कसं होतं, पूर्वीची लोक कसे होते, आजी आजोबा, मग नातवंड कशी होती, कसं ते खेळायचं, कसं ते पाण्याला जायचं, ते वातावरण कसं होतं, शेजापाजारी बसायचं, गप्पा मारायच्या, आपलं हे सगळी कथा मी तिथं सांगितली. आणि एवढी वयस्कर ती लोक, ज्येष्ठ नागरिक, अनुभवाने श्रेष्ठ, अगदी ते कान लावून ती सगळी कथा ऐकत होती. आणि ती कथा ऐकल्यानंतर ते एका आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते आजोबा जवळ आले, हातात हात घेतला, म्हणले पोरी तू मला अगदी बालपणात घेऊन गेलीस आणि पुन्हा एकदा तुला इथं यायचं आहे कार्यक्रमासाठी आणि अशाच पद्धतीनं पुन्हा दुसरी कथा आम्हाला ऐकवायची आहेत. असं वाटलं म्हटले की आम्हाला ते आम्ही बालपणातच गेलेलो आहोत आणि ते सगळं आजोळचं चित्र डोळ्यासमोर त्यांच्या उभं राहिलं की खरंच की आजी आजोबा, मामा मामी असलेले शेजापाजार, ते गाव, छोटंसं गाव असलेलं, ती गावाकडची माती, ती पायवाट, सगळं त्यांना ते पुन्हा नव्यानं आठवलं आणि नव्यानं ते भूतकाळात रममान झाले होते. आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून मी जेव्हा सांगत होते, डोळ्यातून त्यांच्या अश्रूच्या धारा वाहत होत्या. म्हणजे का, तर हे प्रेम होतं. तर आजकाल असं प्रेम आपणाला कुठेच पाहायला मिळत नाही आणि ही ओढसुद्धा आता कमी झालेली आहे. पूर्वीच्या काळी पत्र येणार आहे म्हटल्यानंतर अगदी डोळे लावून आपण त्या पोस्टमनकडे पाहत बसायचं, हा पोस्टमन कधी येतो आहे. आणि पोस्टमन आला की लगेच त्याला विचारायचं, आमचं पत्र आलेलं आहे का, आमच्या आजोळचं पत्र आलं आहे का, आमच्या मामांचं पत्र आलं आहे का. म्हणजे एवढ्या उत्सुकतेनं ते विचारलं जायचं. म्हणजे ती ओढ असायची. आणि पोस्टमनला आवर्जून बोलवायचं. पोस्टमन जर नाही आला तर अगदी धापा टाकत पळत पळत त्या पोस्टमनजवळ जायचं, तो गल्लीत पत्र वाटायचा आणि त्याला विचारून यायचं, आमचं आहे का पत्र. म्हणजे ती एक ओढ होती. आता ती ओढ राहिलेली नाही आहे. काळाबरोबर ही ओढसुद्धा आता नाहीशी झालेली आहे. जशी काळाबरोबर नदीचं पाणी आटत चाललेलं आहे, अगदी तसंच ही मायासुद्धा आटत चाललेली आहे. माहीत नाही इथून पुढे काय असेल. जसं कॅम्प्युटरचं युग आहे तशाच पद्धतीनं माणसंसुद्धा कॅम्प्युटर बनतील, कारण मायासुद्धा मग तशीच आटली गेलेली आहे. म्हणजे एवढं इतकं प्रेम, एवढा जिव्हाळा होता, पण तो जिव्हाळा आता कुठेच दिसत नाही. ती ओढ, ते प्रेम, ती माया, एकमेकाबद्दल असलेली सहानुभूती वेगळंच होतं, पण ते चित्र आता कुठेच दिसत नाही. धन्यवाद.